टाकल्या जरा जास्तच चावायला लागल्या. जाऊ दे रे. 2 महिन्याचे डेडलाईन्स एका महिन्यात हवेत त्याला. मस्ट बी जोकिंग. आणि तू काही बोलला का नाहीस रे त्याला? तुझी चूक नसताना सगळ्यांसमोर झापत होता तो तुला. तू पहिल्यासारखा राहिला नाही सर. खूप चेंज झालायस. आधीसारखा असतास ना तर वाजवली असतीस त्याला. घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे ना? हो. नाही, कारण 2-3 दिवस झाले जेवायलाही नाही आलास आणि मीटिंगमध्ये सुद्धा शांत शांत असतोस म्हणून विचारतोय. बायकोशी भांडण? होत यार थोडंफार मध्ये मध्ये. अरे मग मिटव ना. तुझ्या कामात दिसून येतंय ते. आणि टाकल्याला काय कारणच पाहिजे आपला बोनस अडकवायला. चायला 5-5 वर्ष झाली आमची लग्न होईना, आम्हाला कोणी मुली देत नाही आहे. आणि तुझं लग्न झालं तर तुला किंमत नाही आहे. घे यार ते मिटवून पटकन. सॉरी. तनू तनू ऐक ना. सॉरी ना. ठीक आहे. इकडे रे. किती चमचे? 1 चमचा. तर मी त्या दिवशी असं नव्हतं बोलायला हवं, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. आय एम रिअली सॉरी यार. इट्स ओके. मला पण तुला खूप गोष्टींसाठी सॉरी म्हणायचं आहे, पण जाऊ दे ना तो विषय. आता काय झालं तुझ्या? खूप दुखतंय का? आपण एक काम करूया, डॉक्टरांकडे जाऊया आणि याचा एक्सरे काढूया. नाही, त्याची काही गरज नाही. झालं काय पण? मला एका ठिकाणी जॉब लागला होता. तू हसतोयस. सॉरी. अगं मी तुला शिकवलं होतं ना कसा पंच मारायचा असतो. अरे पण त्यावेळेला सिच्युएशन कशी होती, मला राग आला होता खूप. अगं पण मी तुला आधी सांगितलं होतं की नाही राणी, की समोरच्याला पंच मारताना त्याला हे लागलं पाहिजे. तुझा ना हे मारताना हात असा झाला असणार आहे म्हणून तो मुरगा आला आता. मला हे अँगल्स वगैरे कळत नाही. मला राग आला होता आणि मी मारलं त्याला. ठीक आहे, मी तुला सगळं पहिल्यापासून पुन्हा शिकवतो. चालेल. चहा. हा थँक्यू. हा. कसा अँगल होता तो? हा? अगं चहा सांगते. दादू तू अशीच हसत राहा यार. बाकी कसंच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, सध्या आपल्याला पैसे लागतायत ना, मी करेन काहीतरी मॅनेज. पर्सनल लोनसाठी अप्लाय केलंय मी आणि मॅनेजरशी सुद्धा बोललोय. हे बघ, ते पर्सनल लोन वगैरे नको. मी आहे ना, मी करीन ना सपोर्ट तुला. अगं पण आता पैसे लागतील ना आपल्याला. हो मान्य आहे, पण नको रे. मी आहे ना, मी करीन ना काहीतरी. काय करणार आहेस? मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय. म्हणजे मला बिझनेस करायचा आहे. बिझनेस? हो. तनू, बिझनेस म्हणलं की धावपळ आली, स्ट्रेस आला. आणि डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलंय? आता आपल्याला धावपळ करायची नाहीये, स्ट्रेस घ्यायचा नाहीये, हो की नाही? हे स्ट्रेस नाही घेणार आहे आपण. सगळं टप्प्याटप्प्याने हळूहळू करू ना. छोटे छोटे चेंजेस करतोय ना आपण. तू विश्वास ठेव ना, मी नाही डिसअपॉइंट करणार तुला. प्लीज प्लीज.
प्लीज. ठीक आहे. थँक्यू. बाय द वे मी काहीतरी आणलं होतं तुझ्यासाठी. काय? ओहो, थँक्यू. आपण करूयात का बिझनेस? काकू तुम्हीच तर बोलले होतात ना, खूप सोपं असतं, याची प्रोफाईल तिकडे तिकडची इकडे, आणि आपण जेन्युइनली करतोय, कोणाला फसवत नाही आहोत. माफ करा काकू, पण काकांचं इन्कमही स्टेबल नाहीये. आणि यू नेव्हर नो, या सगळ्या प्रोफाईल्स मधून आपल्या रेवासाठी एखादं चांगलं स्थळ येऊ शकतो, नाही का? फार विचार नका करू, माझ्याकडे एक उत्तम प्लॅन आहे. कराल ना मला सपोर्ट? तर सगळ्यात आधी आपण आपल्या ओळखीच्या लोकांची लिस्ट तयार करून घेऊयात. चालेल. आणि मग सगळ्यांना कॉल करूया. आणि कोणी कॉल सुचवले नाही तर आपण सगळ्यांना एक छानसा मेसेज करूया. त्या मेसेज मध्ये लिहूयात ना आपण काय त्या सर्व्हिसेस कुठल्या प्रोव्हाइड करतोय ते. मॅट्रिमोनियल सर्व्हिसेस काकू. हा तेच तेच काय तुमचं असतं ते. कॉफी घ्या. हो. काय म्हणताय काका, कसे आहात? बरं, आपला रोहन लग्नाचा होता ना? दीप्ती मोठी झाली असेल ना आता. अगं तू त्या सीमाताईच्या मुलीसाठी स्थळ बघत होतीस. त्या मुलीला मी सहज म्हणून एक स्थळ सुचवलं. आता युरोपात आहे नवऱ्यासोबत, गरोदर आहे, 7वा महिना आता. बरं, माझ्याकडे खूप छान छान प्रोफाईल्स आहेत. तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय करा बरं. मी सगळी माहिती काढल्याशिवाय प्रोफाईल पाठवतच नाही. I don't know if we still on the same page, but boy that's waves. I don't know if we still on the same haze, but boy. काय रे, आत्ताच जॉब लागला ना तुला? हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. लग्न व्हायचं असेल ना अजून. काय म्हणता वहिनी? वहिनी खूप दिवसांनी दिसल्या. हो ना. तुमच्या भावासाठी तुम्ही स्थळ शोधत होता ना? मग घरचे मुली शोधत असतील आता. कोण असतं रे? घरी मम्मी मी आणि बेड. त्यांच्या बाबाची पत्रिका घेऊन टाका ना तुमच्यापाशी. हो चालेल, आजच पाठवता का तुम्ही? आणि गावाकडे जमीन वगैरे काही आहे? हाय 10 एकर असेल. छान. लग्न कर पण हुंडा बिंडा घेऊ नको बरं का. सहज सांगितलं रे आपलं. त्या हल्ली फार चाललंय ना. हा बरं. चांगली मुलगी बघ, छान व्यवस्थित. सांग हं मम्मीला फोन करायला मला. येस नक्की. हा चालेल. अगं किमान एखादा तरी फोन कर. हॅलो, काय ग, लग्न करायचंय का तुला? राहू दे. आणि मी स्वतः खात्री केल्याशिवाय मी क्रॉस चेक केल्याशिवाय कुठलीही प्रोफाईल कुठेही पाठवत नाही. आपल्या दीप्तीला खूप सुंदर स्थळ मिळवून दिलं मी. गुगल पे घेईल ना मी, काहीच इश्यू नाही. गुगल पेला पण हाच नंबर आहे बरं का माझा. तनु, ठरवलेल्या सगळ्या नंबर्सना कॉल करून झालेत ना? ते प्रधान आणि लांबतुरे राहिलेत ना कॉल करायचे. प्रधानांचा नंबर आहे माझ्याकडे, तर लांबतुऱ्यांचा पाठव. काय आई साहेब, कसं चालू आहे काम? कॉल वगैरे व्यवस्थित करताय ना सर्वांना? हो ग बाई, तू सांगितलं होतं ना, अगदी तसाच कॉल करतोय. हा. आणि ज्यांनी कॉल्स नाही उचलले त्यांना मेसेजेस केले ना? अय्या हो, मी विसरलेच. खरंच. हे बघा, असं आहे तुमचं, एक काम नीट नाही करत. तू नव्हतीस ना म्हणून आम्ही दोघी विसरलो. आता तू आली आहेस, आता होईल. हा. हो हो. तुला जमतंय का? एक गप्पा बस गा. हे बघ, हा मी टाईप केलेला आहे. अच्छा, हा करू का? हा. मला सेंड कर. आणि तो लांबतुऱ्यांचा नंबर पण सेंड कर. ठीक आहे, चाललंय आमचं काम. बघ आता बघ कर व्यवस्थित नंबर बघून त्या राधीचा. तू लाडवून ठेवलेस तिला. हो. लागलेंगे रंग
लागलं तुझ्या कोंड लागलं ग. हजार वेळा सांगेल तरी कसं काय ना तुला, माणसाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. सोडून दे तिचा नाद. अरे ती तशी नाही गाड्या, ती अशी इतर माणसांसारखी नाही रे. असा रंग पैसा आणि उंची बघून माणसं ठरवायला. तिच्या तू रील नाही का नीट बघितल्या, तिचं विचारच वेगळं आहेत बघ. ते असं इतर काय नाही बघत, माणसाचं मन बघते फक्त. माझा होणारा नवरा कसा असावा? खूप पैसेवाला नसला तरी चालणार आहे. हां, पण त्याच्या मनाची श्रीमंती मोठी असायला हवी. खूप हँडसम नसला तरी चालणार आहे, पण त्यांचा स्वभाव मला समजून घेणारा हवा. कसं आहे ना, घराला घर पण पैशाने नाही तर दोन माणसांनी यायचा. एक मिनिट. मी संकेत, हे मला बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. बोला ना. तुमच्या रील मी कायम बघत असतोय. मला कधीपासून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुमचं रीलमधलं बोलणं, तुमचे विचार ते आवडतंय मला. तुमच्या पहिल्या रीलपासून सगळी वाक्य अगदी पाठ आहेत, मला मनात साठवून ठेवलेत. आणि तुम्ही पण आवडता, म्हणजे माझं प्रेम आहे तुमच्यावर. ए बाबा, तू काय प्रपोज करतोय मला? अगं हे बघ, आरशात तोंड बघितलं ना स्वतःच. अरे काय कंपॅरिझन आहे का आपलं? तू कुठं मी कुठं? आणि काय रे, तुझ्यात असं काय आहे की मी तुला हो म्हणावं? पैसा पण तर काही दिसत नाही तुझ्याकडं, स्टाईलचा तर काय पत्ता नाही, साधी पर्सनॅलिटी नाहीये तुझ्याकडं, माहितीये का? हो, पण ते तुम्ही ते रील मध्ये बोलतात. अगं हा काय बोलतोय? अरे ते व्हिडिओतलं काही खरं नसतं रे बाबा, ते सगळं खोटं असतं. अरे बाबा, ज्या गोष्टींवर भाल आहे ना तू, ते सगळं मी नाही. हे बघ गेली ती. ए तुम्ही जा ना बाबा, आम्हाला आमचं काम करू दे. जा, हे चल सुरू करू. अरे जा ना. एकदा सांगितलेलं कळत नाही, निघ ना. अरे निघ ना बाबा, टाइमपास चाललाय. कर ना सुरू. माझ्या आयुष्यात येणारा माणूस ना. संख्या, हे संख्या, अरे कुठं चालला? अरे मी तुला म्हटलं होतं का नाही नको बोलू तिला काय म्हणून? पान उतारा करून घेतलास का नाही स्वतःचा? कशाला विश्वास ठेवायचा आता कुणावर? नाही जगायचं मला. अरे ही काय बोलायला लागला तू? याडबड झालं काय? या पोरी पाय असं करायला लागलं? खरं प्रेम केलं होतं तिच्यावर. सांग आता, मी नाही विश्वास ठेवायचा शिकत कुणावर. मला नाही रे जगायचं. जा तू बाबा. संख्या, अरे ऐक की माझं. पैसा एवढं महत्वाचा नाही, पण आहे त्याचा स्वभाव, त्याचा गुण मॅटर. नालाय का? जीव द्यायला चालला होता, एका मुली पण जीव द्यायला चालला होता. तू तुला लाज नाही वाटत? लहानाचं मोठं केलं तुला, चाललं जीव द्यायला. चाललं जीव द्यायला. चल खरी चल. हा, आईचं प्रेम काही कमी पडलं तुला? त्या पोरीच्या प्रेमापायी जीव द्यायला निघालाय. चल घरी तू, चल. जीवाचं रान करून तुम्हाला मोठं करायचं. हा, आणि हा पोरी पायी मरायला निघालाय. एवढा तुझा जीववर आला ना, तर जा ना बॉर्डरवर जाऊन आपल्या जीव दे. हा, तुझ्यामुळे लागला मला. बस इथं.
तुझं काय आहे हा माझ्या माग माग चाल हो घरी. यांच्या पोराला वाचवायचं आणि आपल्याला हाकलायला लागल्यात. सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्सकडून इन्व्हेस्टमेंट टिप्स कधीही घेऊ नका. तुम्ही बचत केलेले पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनल्सचा हा डाव असू शकतो. नाशिकमधील घटनांच्या त्वरित हॅलो. मला लग्न करायचंय. दादा पुण्याला येतोय मी. अरे ये ना पुन्हा आपलंच आहे.